कमळे, बरं वाटतंय का आता? बरं नसायला काय झालंय? चांगली टल्ली होऊन धिंगाणा घालत होती ना, मजाच करत होती. कमळे, काल तुझी अवस्था बघून मी तर लय घाबरलेलो. अगं कसली मेल्यासारखी झाली होतीस माहित आहे काय? आम्ही तुला उठवत होतो तर तू या कडू आजीला भॉ करत उठलीस. घाबरलेस ना मी. निंगे अगं काय झालं मलाच कळना झालंय. म्हणजे माझ्या अंगावर तो रस्ता सांडला, ते धुवायला मी गेलो, त्यानंतर काय झालं काहीच माहित नाही. कमळे, जाऊ दे, सोड तो विचार. जे झालं तो एक अपघात होता समजून आपण सगळे विसरून जाऊ. नाही राजा, कमळी आत गेल्यावर नेमकं काय झालं हे कळायला हवं आपल्याला. मी नयनताराला विचारणार आहे, तिथे कुणी घरात येता जाताना कुणाला पाहिलंय का ते. आजी सॉरी, मला माफ करा. खरं नकळत का होईना माझ्यामुळे सगळ्या सणाचा बट्ट्याबोळ झाला हो. नाही ग, तसं काही नाही. पण एक फार चांगलं झालं ना, ज्या कोणी तुझं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाचंच तोंड काळं झालं. हे छान झालं ना. अच्छा, म्हणून मैत्रिणीकडे थांबली आहेस की तू? बरं बरं, कधी येणार आहेस? ठीक आहे, वाट बघतीये, ये लवकर. चल. गंमतच आहे. तिकडे नयनताराच्या घरी काम पडतं म्हणून होळीच्या दिवशी पळून आली ही. आणि गेली कुठे? तिच्या मैत्रिणीकडे. काय तर रंगपंचमी खेळायला. काही तिकडे नव्हती. अगं मी तुझ्याशी बोलते, काय करते तू बाळा? तुझ्याकडे बघून पण तेच वाटतंय. काय होळीत स्टिल ऑन. फोटो काढलेस माझे असलेश? व्हिडिओ. होळीत स्टिल ऑन. मग काय ऑन म्हणजे काय? अजून काय बोलू? हा, काय बोलू मी? तूच बघ ना, तुला अजून रिअलाइज कसं काय नाही होते? अगं तुझे सगळे प्लॅन्स फ्लॉप होत आहे, सगळे डाव फेलच होत आहे. कळत कसं नाहीये तुला? काल साधा हा कलरवाला प्रँक केला, कलरवाला डाव केला, पण तोही नाही सक्सेस झाला. इतका कसा काय स्वतःचा पचका करून घेतीयस? पचका क्वीन झालीयस, अशी पचका क्वीन. ते काय बोलते तू? कामिनीचा डाव म्हणजे गरमागरम वडापाव, ते सगळं करणं बंद करून टाक. कारण की ना सगळं आता फ्लॉप होत चाललं. गप्प बसतेस का तू? जरा गप्प बसते. एक तर काळ्या रंगाने काय होतं इरिटेट, तुला काय माहितीये? काय सारखं आपला पचका पचका हा माहितीये मला. पण त्याच्यानंतर मी जो काही पुढचा प्लॅन केला, तिला जे काही पाजलं नशा, त्याने काय होत होतं सांग ना? काय झालं? झालंच होतं ना तिचं माकड. काय माकड चाळे चालले होते, काय बडबडत होती, काय ते बघताना कसं एन्जॉय करत होतीस. बात तो सही है. नाही, बरोबर बोलते. आय अग्री. पॉइंट तर आहे. ती गावच्या नशा करत होती ना, तेव्हा मला मजा पण येत होती. आणि दुसरी गोष्ट बरं झालं, कारण की ना ती ते जे रेसच्या मागे 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 फिरत होती ना, ते अवॉइड होऊन गेलं. मला तेच पाहिजे होतं. आणि सेकंड गुड थिंग, ती नयनतारा आंटी, तिला रिअलाइज झालं असेल ती गावच्या किती गॉन केस येते. अगदी बरोबर. हेच आणि हेच तुझ्या फायद्याचं होणार आहे. ठीक आहे, आपण सगळे प्लॅन केले, ते फिसकटले प्लॅन. पण त्या वाईटातनं एकतरी चांगली गोष्ट घडली की नाही? कमळीला त्या अवस्थेत बघितल्यानंतर नयनताराला निश्चित असं वाटलं असेल की नको बाई, कमळी नको, त्यापेक्षा ही अनिकाच बरी. नक्की वाटणार तिला. आणि हो, आणि मी तुला सांगते, ती जे काही सांगेल ना ते ऋषी तिला डावलू शकणार नाही, त्याला ऐकावंच लागेल. हे जे खरंच ग्रॅनी आजी, तुला वाटते असं होईल? वाव, असं झालं तर किती भारी होईल ना. यू आर सो ग्रेट. लागला. काही नाही ग, काळ्याला काळं लागलं की काही होत नाही. गोरे गोरे का. आता काय म्हणशील तू?
कामिनी अजितचा डाव म्हणजे असा गरमागरम वडापाव. ए कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर गाव. गुड मॉर्निंग आई. आई काय ग, बरी आहेस ना तू? कालचा जरा थकवा दिसतोय चेहऱ्यावर. काल जे झालं ते योग्य नव्हतं. कळलं आई. आई ट्रस्ट मी, कमळी चांगली मुलगी आहे, तशी नाही आहे ती. आय एम व्हेरी शुअर तिच्या खाण्यातच काहीतरी आलं असणार आहे. साधना मावशींशी तुझं झालेलं बोलणं मी ऐकलंय ऋषी. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हासनी काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. काय काय बोललास तू? तुझं त्या कमळीवर प्रेम आहे. तुला तरी कळतंय का तुझं तू काय बोललास ते? ऋषी, हेच इतके दिवस मी बोलत होते. हेच मला नको होतं. याच गोष्टीची मला भीती होती आणि तू माझा अंदाज खरा ठरवलायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे कधीही होऊ देणार नाही. आई काम डाऊन प्लीज. I don't want any explanation, Rishi. I fail to understand how can you love that girl? आई प्लीज कॅन यू जस्ट काम डाऊन फॉर अ मोमेंट. गैरसमज झालाय काहीतरी तुझा. What? गैरसमज? माझा गैरसमज झालाय. ऋषी, तू काल जे काही बोललास ना ते मी स्वतः तिथे उभं राहून ऐकलंय. तू हे बोललास की नाही? सांग, तू हे बोललास की नाही? हं? बोललास ना? बोललो. पण प्लीज एकदा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे प्लीज. काय ऐकू मी तुझं? हा? काय ऐकू आता? खरं काय आहे ते आत्ता आईला नाही सांगता येणार. सॉरी, पण आता खोटं बोलण्या वाचून पर्याय नाहीये.